श्री स्वामी समर्थ। यंदाची 2025ची दिवाळी लवकरच सुरू होत आहे आणि या दिवाळीच्या सुंदर अशा पर्वामध्ये पहिलाच सण जो साजरा होतो तो म्हणजे वसुबारस। 17 ऑक्टोबरला आपण वसुबारस साजरा करणार आहोत। मातृत्व, कृतज्ञता आणि संपन्नतेचे प्रतीक असणारा हा सण गायीच्या प्रती आपण कृतज्ञता व्यक्त करत असतो आणि गायीला भगवती देवी सर्व देव या गायीमध्ये आहे असं मानून आपण गायीला या दिवशी पूजन करत असतो। दिवाळीची सुरुवातच या सणाने होते आणि गाय ही माता आहे। गायीचे दूध हे अमृत आहे। गायीच्या सर्व गोष्टी आपल्यासाठी खूपच फलदायी आहे। नुसतं गायीच्या दर्शनाने आपले अनेक पापे हे नष्ट होतात। याच गायीची पूजा करण्याचा हा दिवस। या दिवशी आपल्याला शक्य असेल तर गोशाळेत जा, गायीची पूजा करा। हल्ली गायी ह्या फारच कमी दिसतात। पूर्वी घरोघरी गायी असायच्या आणि त्यांची विधिवत पूजन केले जायचे। हल्ली गायी नसल्यामुळे आपण गोशाळेत जाऊ शकता किंवा गायीची प्रतिमा, गायीची धातूंची मूर्ती, त्याचबरोबर तेही नसेल तर रांगोळी काढून, चित्र काढून आपण गायीची विधिवत पूजा करावी। गायीच्या प्रती नम्रता, कृतज्ञता दाखवावी आणि गायीचे स्मरण करावे। त्याचबरोबर या दिवशी गायीला गोडधोड नैवेद्य हा खाऊ घालावा, गायीची सेवा करावी आणि गोशाळेमध्ये या दिवशी आपल्या वजना इतका हिरवा चारा जर देता आला तर नक्की द्या। त्याचबरोबर या दिवशी भाकरी आणि गवारीची भाजी तसेच उडदाचे वडे असा नैवेद्य गायीला दाखवला जातो। काही ठिकाणी पुरणाच्या पोळीचा तर काही ठिकाणी हा खीरपुरीचा नैवेद्य गायीला दिला जातो। त्याचबरोबर जेव्हा आपण गायीची पूजा करताना एक मंत्र आहे जो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्याला मिळेल, तो म्हणावा आणि गायीची पूजा करावी। गायीला त्रास होणार नाही असा संकल्प या दिवशी करावा आणि आपण गायीच्या सेवेला या दिवसापासून सुरुवात करावी। कारण गायीची सेवा ही साक्षात भगवंताची सेवा मानली जाते आणि म्हणूनच या दिवशी नक्की आपण पूजा करा, संकल्प करा, विष्णूची पूजा करा। त्याचबरोबर विविध धातूंची मूर्ती जर आपल्या घरात नसेल तर गायीची मूर्ती या दिवशी नक्की आणा। या दिवशी गायीला मंदा किंवा सुरभी या नावांचे स्मरण करून आपण गायीची पूजा करू शकता। गायीच्या पूजनाने विशेष फळ आहे आणि त्याचबरोबर गायीला तळलेले पदार्थ मात्र या दिवशी खाऊ घालू नका। तसेच या दिवशी वाईट बोलणे टाळावे, तसेच भांडण करणे टाळावे आणि देवीची विधिवत पूजा करावी, कुलस्वामिनीची पूजा करावी आणि गोमातेच्या सेवेमध्ये हा दिवस घालवावा। अतिशय सुंदर असा पर्वकाळ असून गायीची आपण नक्की पूजा करा, आराधना करा आणि या छान अशा दिवाळीच्या सणाला सुरुवात करा। आपले घर हे दिव्यांनी प्रकाशित करा, दिवे लावा, दीपोत्सव साजरा करा। आपल्या सर्वांना दिवाळीच्या मनापासून शुभेच्छा। स्वामी महाराज आपल्या सर्वांवर कृपादृष्टी राहू दे हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते। डॉक्टर नेहा जोशी, दत्त अनघा वास्तू रिसर्च सेंटर, नाशिक।